नमस्कार, मी डॉक्टर पवार, न्यायविद्यक विशेषज्ञ, नाशिक। आज अजून एक खास विषय घेऊन आज त्या ठिकाणी आपण आलेलो आहे। आजचा विषय असा आहे की एक व्हिडिओ गेल्या 7 दिवसापासून वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती फिरत आहे आणि तो म्हणजे असा की एका हॉस्पिटलने 26,783 इतकं फार्मसीचं बिल घेतलं। प्रत्यक्षात एक महिला दावा करते की ते बिल 6,000 इतकंच यायला पाहिजे होतं आणि त्या ठिकाणी रुग्णालयाच्या स्टाफशी आणि डॉक्टरांची हुज्जत घातली जाते आणि ते 6,000 बिल जे आहे ते मंजूर करून घेतलं जातं। वास्तविक या विषयाच्या फॅक्ट चेकमध्ये त्याचं तथ्य काय आहे हे जाणून घेण्याचा माझ्या मनामध्ये प्रश्न आला की हे जाणून घेतलं पाहिजे आणि निश्चितपणे काय घडलं आहे हे तुम्हा सर्वांसमोर मांडलं पाहिजे। विषय असा आहे पहा की एकतर हा व्हिडिओ आहे फार जुना, म्हणजे तो कोविड दरम्यानचा आहे। या व्हिडिओमध्ये जो दावा केला जातो की 26,783 इतकं बिल जे आहे त्या ठिकाणी आलेलं होतं, हा दावा एकदम बरोबर आहे। परंतु मला असं वाटतंय की त्यावेळी जे काही कायदे लागू होते आणि त्या लागू असलेल्या कायद्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी रेट्सवरती एक कॅपिंग केलेलं होतं। म्हणजे काय की हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेगवेगळे सर्क्युलर्स काढून त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या पेशंटसाठी, वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळे शुल्क जे आहे ते आकारण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले होते। फार्मसी संदर्भातला विषय असा आहे की त्यामध्ये हे नमूद करण्यात आलेलं होतं की जे ड्रग्ज आहेत त्यातले ठराविक औषधं जी आहेत ते त्या पॅकेजेसमध्ये येतील, तथापि काही ड्रग्ज हे परचेसच करावे लागणार, विकतच घ्यावे लागणार होते। त्या पूर्ण सर्क्युलरचा अभ्यास केला असता आणि ज्या कायद्यांच्या अनुषंगाने हे सर्क्युलर्स निर्गमित करण्यात आले होते, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, एपिडेमिक डिसीज ऍक्ट, महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, इंडियन पिनल कोड आणि इतर अनेक कायदे जे आहेत यांचा संदर्भ त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता। मुळात 26,000च्या ऐवजी 6,000 मध्ये सदरचे जे आहेत औषधी उपलब्ध करून एखादा कोणी दुसरा देतोय ह्याचा अर्थ रुग्णालय लुबाडतंय असा मुळात होतच नाही। त्याचं कारण असं आहे की फार्मसी हा वेगळा भाग असतो आणि हॉस्पिटल हा वेगळा भाग असतो। जी काही औषधांची बिलं असतात आणि त्यापोटी येणारा खर्च असतो तो त्या फार्मसी स्टोअरला भरला जातो। दुसरा विषय असा आहे की एखादा कोणी तुम्हाला एखादी सेवा कमी पैशात देतोय, म्हणजे जो मुळात शासनाने निर्धारित केलेल्या प्राइस रेटनुसार सेवा देणारा व्यक्ती हा तुम्हाला लुबाडतोय असा होऊ शकत नाही। रुग्णांना त्यांना मिळालेल्या तपशीलवार बिल समजून घेण्याचा, त्यावर प्रश्न विचारण्याचा, वैद्यकीय नोंदी मिळवण्याचा आणि त्याविषयी जर त्यांना संशय, शंका असेल, गैरसमज असतील तर ते निराकरण होण्याचा अधिकार, हक्क त्या ठिकाणी प्रदान आहे। परंतु त्यासोबतच एक जबाबदारी येते आणि ती जबाबदारी म्हणजे आपण ज्या रुग्णालयाच्या सेवा घेतलेल्या आहेत त्या सेवांसंदर्भातील जे काही शुल्क आहे ते आपणास अदा करावंच लागतं। त्याचं कारण असं आहे की बघा, एखादं हॉस्पिटल आपण चालवतो त्यावेळी त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन पॉवर त्यासोबत अनेक इतर गोष्टींवरती खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो आणि ते रुग्णालय चालू राहण्यासाठी हा खर्च भागवणे हे अत्यंत आवश्यक असते, जे की या बिलांमधूनच भागवला जाऊ शकतो। रुग्णालयाला दुसरा कुठलाही उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी असू शकत नाही। त्यामुळे एखाद्या रुग्णाला आम्ही मोफत सेवा देऊही, त्याला निकड असेल तर, एखाद्या रुग्णाला आम्ही सवलत देऊही, त्याला निकड असेल तर, परंतु एखादा व्यक्ती जो ते बिल भरू शकतो आणि केवळ दुसरा कोणीतरी त्याला कमी दरामध्ये ते उपलब्ध करून देते किंवा कमी दरामध्ये ती सेवा देऊ करते, ह्याचा अर्थ ते रुग्णालय किंवा डॉक्टर लुबाडते असा मुळात होऊ शकत नाही। रुग्णांचे हक्क याविषयी आपण नेहमी बोललो, परंतु आज हा विषय मुद्दाम होऊन रुग्णांच्या जबाबदाऱ्या देखील आहेत आणि त्या जबाबदाऱ्यापैकी महत्त्वाची जबाबदारी आहे आपण ज्या सेवा घेतल्या त्याचं शुल्क आपण अदा करत जा।
आजच्या मितीला अनेक रुग्णालयांमध्ये असं दिसून येतं की रुग्ण उपचार होईपर्यंत डॉक्टरांशी अत्यंत चांगला वागतो, हातापाया जोडतो, विनवण्या करतो आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून उपचार जे आहेत ते सर्व पूर्ण करून घेतो आणि उपचारांती ज्यावेळी रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे त्यावेळी त्याच्यासमोर बिल ठेवलं जातं आणि त्या बिलावरून कुरापती काढून त्या ठिकाणी डॉक्टरांची हॅरेसमेंट करणे, त्यांना त्रास देणे आणि बिल कसं बुडवता येईल याविषयी जे आहे ते तरकीब किंवा योजना आखल्या जातात असं देखील त्या ठिकाणी आपल्याला सर्वत्र चित्र दिसत आहे। मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सची बिलं रुग्ण हे आनंदाने भरतात, ती बिलं लाखांमध्ये निघतात, परंतु छोट्या हॉस्पिटल्स, छोट्या रुग्णालय, नर्सिंग होम्स यांनी काढलेली बिलं ज्यावेळी बिल भरत असतात त्यावेळी त्या ठिकाणी हुज्जत घातली जाते आणि ही बिल आपल्या ज्या काही सुविधा आहे या अनुषंगाने योग्य नाही अशा पद्धतीने सांगितलं जातं। तथापि सदर व्हिडिओमध्ये जो काही दावा केला गेलेला आहे हा दावा पूर्णपणे खोटा आहे, चुकीचा आहे आणि भ्रामक स्वरूपाचा आहे। याच्यामुळे रुग्णांच्या मनामध्ये डॉक्टरांविषयी, रुग्णालयाविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतात, शंका उपस्थित होऊ शकतात आणि विश्वासार्हता त्या ठिकाणी कमी होऊ शकते। तर कुणीही अशा पद्धतीच्या भ्रामक ज्या काही व्हिडिओज आहेत याच्यावरती विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळावी, फॅक्ट चेक करावा आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होती हे जाणून घ्यावं या दृष्टीनं हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।